नमस्कार मंडळी. आपले बालपण हे आनंदात, खेळण्यात, बागडण्यात व अल्लडपणा करण्यात गेले व आजच्या या काळात मोबाईलची ओळख करून घेण्यात गेले. काळाच्या ओघात रामरक्षा, शुभम करोति कल्याणम यांचे पठण करणारा आवाज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. अशा या आधुनिक काळात आध्यात्मिक वारसा जपणारे हे एक छोटेसे कुटुंब व त्यात देवपूजेची आवड असलेला हा छोटा दिगंबर हाच आपल्या मालिकेचा मुख्य सूत्रधार. देव, देश व धर्माबद्दलच्या संकल्पना बदलल्या. श्रीपंत महाराज म्हणतात, कोमलपणीच मन वाकवा. लहानपणीच आई वडिलांनी मुलांना योग्य संस्कार दिले तर आपण हा पाहत असलेला प्रसंग पुढील काळात समाजातील व्यक्तींना अध्यात्माचा ओढा लावण्यास प्रवृत्त करतो. बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा या तुकाराम महाराजांच्या पंक्तीप्रमाणे आपले बालपण कधी संपले हे कळालेच नाही. तारुण्याच्या उंबरठ्यावर तर हजारो स्वप्ने नजरेसमोर असतात. पंखात तर संपूर्ण जग कवेत घेण्याचे बळ असते. तुझं आहे तुझं पाशी पण मार्ग चुकलास. हा आधुनिक काळ मोबाईलची ओळख करून घेण्यात गेला खरा, पण या मोबाईलच्या विळख्यात आपण कधी अडकलो हे कळलेच नाही. काय हे फोन किती वेळ घेऊन बसलास, कळतंय की नाही तुला? मला मोबाईल पाहिजे. घे आता, फक्त 5 मिनिटं देणार बघ. अशा आध्यात्मिक वातावरणात आई वडिलांची सेवा करीत दिगंबर हळूहळू मोठा होऊ लागला. हे हाय. हे हाय. अगं रिया, हा व्हिडिओ पाहिलास का तू? किती व्हायरल झालाय. मी तर माझ्या सगळ्या फ्रेंड्सना सेंड केले. थांब आता तुला पण शेअर करते. अरे रीता, कल रात के 12 बजे तक मैं धुरंधर मूवी देख रहा था. ये देख. 12 बजे तक सिर्फ एक ही मूवी? तुझे पता है मैंने कल रात के 3-4 बजे तक 2 मूवीज देखे हैं. ये देख, ये वाले देखे हैं हॉरर मूवीज. ये तो बहुत अच्छी मूवी है, मुझे भी देखना चाहिए. मैं तुमको लिंक सेंड करती हूँ एंड फिर तू भी देख. हाँ, मैं भी देखूंगा वो मूवी, बहुत बढ़िया मूवी है. हम आज साथ मिलकर पूरा बैठेंगे, 4 बजे तक मूवीज देखेंगे. अगं अनुष्का, माझी कार रात्री झोपच झाली नाही. मी कार रात्री 3 पर्यंत क्लबला गेलेलो. अरे यार, काल मी चॅटिंग केले ना, माझ्या फोनची बॅटरीज डाऊन झाली. चिल कर यार, माझ्याकडे पॉवर बँक आहे. हो, थँक्यू. तुझ्याकडे चार्जर आहे काय? माझा फोन स्विच ऑफ झालाय. अरे नेहा, तुझ्याकडे चार्जर आहे काय? माझा फोन स्विच ऑफ झालाय. अरे युवराज, तुला मोबाईल वापरता येतो आणि चार्ज करता येत नाही का?
हा घे चार्जर. हे हाय. हे हाय हाय. ये बस इथे. बाय. हॅलो हॅलो. हे हॅलो. अगं अनुष्का, रीता, तुम्ही मोबाईलमध्ये इतके व्यस्त का असता? अरे दिगंबर, ह्या फोन मध्येच तर सर्व जग सामावलेलं आहे. हे सोडून आणि काय करणार? मी मोबाईलच्या विरोधात नाही, पण मोबाईलचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. अरे दिगंबर, मग आम्ही हे फोन सोडून आणि काय करू शकतो? आम्ही इतर टाइमपाससाठीच आहे. आपण आपल्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. कादंबऱ्या, पुस्तकं वाचू शकतो. अवघ्या 14व्या वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला होता. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. स्वामी विवेकानंदांनाही अशी तरुणाई अपेक्षित नव्हती. स्टँड अप, बी बोल्ड, बी स्ट्रॉंग, टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर्स. अशा वाक्यातून आपल्याला प्रेरणा घेतली पाहिजे. तुझे म्हणणे आम्हाला पटले, पण याची सुरुवात आपण कशी करूया? आपण ह्याची सुरुवात श्री पंत महाराजांनी लिहिलेल्या तरुणास बोध या स्फुट लेखापासून करू शकतो. ह्याच्यामध्ये श्री पंत महाराजांनी तरुणास कसे वागावे ह्याच्याबद्दल सांगितलेले आहे. हॅलो. हां नमस्कार साहेब, बोला की. फोन आलेला तुमचा, मगाशी मीटिंगमध्ये होतो. बोला बोला, आता फ्री आहे, बोला. होय 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 बोला. हां ते काम झालं. मी बोलतो पटकन, तुम्हाला 1-2 दिवसात तुम्हाला कळवून देतो आणि सांगतो. ठीक आहे, बोला. हां ओके 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 चालेल. ठीक आहे, मी कॉल करतो, तुम्हाला कळवतो. बोला. हं? हं, हं, हं. हं. हं, 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 हं. हं. चालेल. सांगतो. ठीक आहे, ओके. फोन करतो तुम्हाला मी. अरे सूरज, अरे दिगंबर, बोलण्यात खूप व्यस्त वाटतोस. काय करणार दिगंबर, या बिझनेसच्या व्यापात वेळच मिळत नाही. अरे सूरज, हा व्याप तर सगळ्यांनाच असतो. मंदिरात येताना आपलं तन आणि मन दोन्ही देवापाशी अर्पण करावं लागतं. मी तुला पाहत होतो देवाची मूर्ती समोर, पण तुझे मन इथे नव्हते. तुझे मन मोबाईलमध्ये व्यस्त. मग ही केलेली प्रार्थना कशी सफल होणार? ही तर फक्त क्रिया झाली. मंदिरात आलेला खरा आनंद तुला मिळालाच नाही. मग मनाची स्थिरता मिळवण्यासाठी काय करावं लागेल? मनाची स्थिरता मिळवण्यासाठी तू हा पंत महाराजांचा बोध नित्यनेमाने वाचत जा. ठीक आहे. तनिष्का, संध्याकाळची वेळ झाले, देवाला दिवा लाव. थांब गाई लावते. काय तुझी कटकट? यश, तो हातातला मोबाईल बाजूला ठेव आणि जा दुकानला आधी. जातो, थांब गाई, जरा गेम खेळालोय. बाळ, चल आता देवासमोर शुभंकरोती म्हण. चल. हाय म्हणते.
आता बाळ शुभंकर होती म्हणायचं. अगं मी बाहेर जाऊन येतो. अगं तनिष्का, 3 सांज झाले, देवाला दिवा लाव. किती वेळा सांगायचं तुला? काय ग तुझी कटकट? एक काम माझं पूर्ण करायला देत नाहीस. तूच तुझं काम बाजूला ठेव आणि तूच दिवा लाव ना. आपण पाहिलं ना, घरातील हे दृश्य मनाला वेदना लावून गेलं. वडीलधाऱ्यांच्या शब्दाला अर्थच उरला नाही. पाठ्यपुस्तकातील आपल्या संस्कृतीचे धडे हद्दपार होऊन गेले आहेत आणि पाश्चात्य संस्कृतीचा वेढा आपल्या समाजावर अधिकाधिक घट्ट होत चालला आहे. ह्या मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्या कुटुंबातील संभाषण, प्रेम, जिव्हाळा कमी होत चालला आहे. आज आपण आपली संस्कृती व घरातील जुन्या परंपरा विसरत चाललो आहोत. रामायण, महाभारत व आपल्या थोर संतांचे वाङ्मय याची ओळख आपण आपल्या लहान मुलांना करूनच देत नाही. ह्याच कारणामुळे आपल्याला घरोघरी असे दृश्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे मनाला खूप वेदना होत आहेत. म्हणूनच श्री पंत महाराज वेळोवेळी सांगतात की कोमलपणीच मन वाकवा. जर असे घडले तर पुढील काळात आपल्याला एक सुसंस्कृत कुटुंब पाहायला मिळेल. काका, मी तुमचं बोलणं ऐकत होतो. थोडं बोलू का? आपला अधिकतर वेळ ह्या राजकारणावर बोलण्यात जातो. आपण अध्यात्मावर कधी बोलणार? आपण ह्या वयात ही परिस्थिती बदलू शकत नाही. आता तरी आपण आपला वेळ सत्कर्मी लावूया. बाळ, आपला वेळ कसा सार्थकी लावा? ह्या राजकारणावर बोलण्यापेक्षा भगवंताचे नाम घ्या आणि सत्संग ऐकायला जा. बाळ, या वयात चालवत नाही, कुठे जाणं होत नाही. तर मग आजोबा, आपण घर बसल्या चालू असलेल्या माझं गाव माझं बोधपीठ या ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ घ्या. यामुळे आपल्या नरजन्माचं सार्थक होईल. आजोबा, हा कार्यक्रम दर सोमवार ते शनिवार सायंकाळी 8 ते 9 या वेळेत पार पडतो आणि दर गुरुवारी सकाळी 6:45 ते 8 प्रातस्मरण सद्गुरूचे हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने प्रसारित होतो. ठीक आहे बाळ, ही तर खूपच चांगली संकल्पना आहे. छान छान. आम्ही रोज संध्याकाळी हा बोधपीठ कार्यक्रम जरूर बघू. चला आजोबा, येतो. बर, ये बाळ. अशीच तरुणाई श्री पंत महाराजांना अपेक्षित होती. म्हणूनच त्यांनी आपल्या स्फुट लेखातून तरुणास बोध दिला आहे. यातील काही श्रीपंतमुखीचे अमृतकण. जो तरुण निचत्व स्वीकारून आपल्या मूढ पशु इच्छा आणि मनातील दुर्विकार यांचे समाधान हेच नरजन्माचे सार्थक असे समजून त्याच्या पिच्छेच लागतो, तो त्याच्या मानवी स्वभावाला, त्याच्या सन्मित्रांना आणि स्वतःलाही न्यायदृष्टीने किती निंदा आहे हे सिद्ध करण्यास काही पुरावे शोधण्यास नको. परंतु हे पक्के लक्षात ठेवा, या जगी अशी एकही विषयी इच्छा नाही की जिचा अंमल तुमच्यावर बसल्यानंतर तुमची हाडवैरण ती होणार नाही. खऱ्या कर्तव्याचा मार्ग असा आहे की
तो इतरांना कितीही उंच सखल अडचणींचा दिसला तरीही चालणाऱ्याला मोठा रमणीय असून पदोपदी आनंदजनक असतो व जितके जितके फळाचे दुर्गमत्व तितकी नवी उमेद, नवा दम, अधिक ईर्षा व उत्साह ही कर्त्याचे ठिकाणी आपोआप उत्पन्न होतात. हे इतिहासावरून दिसत नाही काय? परंतु बेगडी रंगाच्या कर्तव्यात पदोपदी नाउमेद, निराशा, निरुत्साह, हतवीर्यपणा, नामर्दपणा ही व्यक्त होतात. आपणास कर्तव्य काय, अकर्तव्य काय व उपेक्ष काय याचा विचार आधी झाला पाहिजे. हे न समजता दुसऱ्याने आम्हाला सांगितलेले ते आपले असो वा नसो त्यांना योग्य वाटलेले तेच माझे कर्तव्य असे मानून हातातील काठी काढून घेतलेल्या आंधळ्याप्रमाणे आम्ही वागू लागलो तर आम्हाला शांती मिळेल काय? आमचा इष्ट हेतू सिद्धीस जाईल काय? इच्छित स्थळी पोहोचण्याला नियमित मार्गच अनुसरला पाहिजे. कोणत्याही कामास हात घालताना देश, काल, वर्तमान, आपली परिस्थिती व योग्यता यांचा पुरेपूर विचार करून कामास लागले असता यशप्राप्ती होऊन समाधान मिळते. जगात एक सन्मित्र भेटल्याने कोणतीही दुःखे कसपटाप्रमाणे होतात. तो सन्मित्र म्हणजे आपला निर्मळ परापेक्षरहित स्वतंत्र शुद्ध विचार. त्याला ओळखून त्याचा हात धरावा. लक्षात ठेवा, जो कोणी लवकर संपत्तीवान व्हावे, तारुण्यात चैन भोगावी, मनातील इच्छा अनेक प्रकारे तृप्त कराव्या अशी कांक्षा धरील, तो पस्तावल्याशिवाय कदापि राहू शकणार नाही. म्हणून जाणून हुशार व्हा.